नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टीपी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज खास तुमच्यासाठी जनरल नॉलेजचे 20 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती व अशाच कंबाईन परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहेत. चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. महाराष्ट्रामध्ये दादोजी कोंडदेव हे स्टेडियम कोठे स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, ठाणे. प्रश्न क्रमांक 2. शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम कशामध्ये असतो? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, हाडांमध्ये. प्रश्न क्रमांक 3. कुश भगत हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, बुद्धिबळ. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी येरवडा तुरुंग आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, पुणे. प्रश्न क्रमांक 5. यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, पचन संस्था. प्रश्न क्रमांक 6. लायकेन हा सूक्ष्मजीव कोणत्या गटात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, कवक. प्रश्न क्रमांक 7. इंद्रधनुष्य हा कशाचा परिणाम आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 8. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, उदारीकरण. प्रश्न क्रमांक 9. मानवी शरीरातील साखरेचे प्रमाण जेव्हा कमी होत असते तेव्हा इन्सुलिन स्रोत हा कसा होतो? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो कमी होत असतो. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी अन्नपदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिणामात मोजली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, कॅलरीज. प्रश्न क्रमांक 10. भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो 6 मे 1952. प्रश्न क्रमांक 11. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दुसरे शहर कोणते मोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, पुणे. तर आज घेतलेले प्रश्न कसे वाटले मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.